नमस्कार. आपण आता निमगिरीच्या किल्ल्यावर चाललो आहोत. खांडीच्या पाडा या गावात इथे आपण खाली उतरलो. या इकडे खालती आणि खांडीच्या पाड्यातून आपण आता या पाऊलवाटेने चाललो आहोत. या खिंडीतून आपल्याला जायचं आहे. हे जोड किल्ले आहेत. उजव्या हाताचा निमगिरी आहे, डाव्या हाताचा हनुमानगड आहे. तर चला बघूया, आपल्याला या किल्ल्यांची सफर करून येऊया. चढताना आता आपल्याला डाव्या हाताला हे एक गणपतीची मूर्ती लागली आहे. इथे एक शंकराची पिंड आहे. ही नंदी हे असं लागलं आहे. त्याच्या बाजूला आपल्या इथे हा विरगळींचा समूह लागला आहे. 1 2 3 4 5 विरगळी आहेत. या विरगळी आणि इथे एक नागशिल्प आहे. नागशिल्प इथे दिसतं. याच्यावर वेगवेगळं इथे 3 लोकांचं छायाचित्र आहे. शिल्प कोरलेलं आहे. मधला आहे तो बहुतेक पुरुष आणि दुसऱ्या बाजूच्या 2 बायका असं एकंदरीत दिसतंय. तरी असा हा 5 विरगळींचा समूह आहे. इथला छान परिसर. आता दुपारचं 11:30-12चं ऊन आहे, पण इथला गारवा बघितला की सुखद वाटतं आहे. ही सावली सुखद वाटते. आता आम्ही कुमार देशमुख, अशोक शेणवी आणि राजू पटवर्धन असे आणि मी मिले लागते आम्ही चाललो आहेत. हे निमगिरीला चाललो आहे आणि हा उजव्या हाताचा निमगिरी आहे, डाव्या हाताचा हनुमानगड आहे. या घडीतून आम्ही जाणार आहोत वरती. आता आपण मधल्या खिंडीतून वरती आलो आणि या इथून डावीकडे हनुमानगडाला चढतो आहे. ही कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या अशा टाईपच्या पाऊलवाट आहे आणि समोरच्या साईडला हीच जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आपला एक मित्र राजू पटवर्धन इथे. आता आपल्याला पलीकडे ही विहीर दिसतोय. ही टोलार खिंड, बाजूला तारामती आणि हरिश्चंद्रगड. हा उजव्या हाताला दिसतोय 3 हे तो शिंदोळ्या किल्ला. असे आपल्याला इथून आता दिसत आहेत. या कातळातल्या पायऱ्या चढून आपण आता हनुमानगडावर चाललो आहोत. आणि समोरचा निमगिरी. आपल्याला बुरुज दिसतोय. हो, तटबंदी दिसते, इथून दिसायला लागली. ही वरची हनुमानगडाची
आता आपण निमगिरीच्या किल्ल्यावर आलो आहे. हनुमानगडावरून निमगिरीच्या किल्ल्यावर मधल्या खिंडीतून आलो. आता ह्या निमगिरीच्या त्या खिंडीला पायऱ्या आहेत कोरलेल्या, त्या पायऱ्यांवरून आपण चाललो आहोत. कुमार देशमुख व्हिडिओ शूटिंग करत आहेत. हा हनुमानगडाच्या कतारातल्या पायऱ्या मगाशी आपण आलो ती वाट, आणि आता मधल्या खिंडीतून आपण परत येऊन निमगिरीला चाललोय. वर आहोत आणि तबाजीगडच्या एका गुहेत आपण आता आलो. ही गुहा छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही दुसरी गुहा आहे. ही तिसरी आहे. ही गुहा आतमधून कनेक्टेड आहे दुसरी तिसरी. ठीक आहे, आपण बघू शकतो छोट्याशा जणात जाऊन आपल्याला आत
अजून एक गुहा आहे. हा दिसतोय आपल्याला समोर शिंदोळ्या. ही समोर टोलारखिंड दूरवर व्हीच्या आकारात आहे ती टोलारखिंड हरिश्चंद्रगड अशी. डाव्या हाताला तारामती आणि हरिश्चंद्रगड. हा सगळा फॉल इथे आणि तो तिकडे लांब कुंजरगड दिसतोय. हे पिंपळगाव जोगा धरणाचा बॅकवॉटर आहे आणि याच्या मागच्या अंगाला आहे तो माणिकडोह आहे या किल्ल्याच्या.